विमा भेटला नाही, परंतु प्रशांत भाऊनं जे अंबानी साहेब म्हणजे मोदी साहेब त्या अंबानी साहेबाला झुकून म्हणजे सलाम करतात, त्या अंबानीच्या तोंडातून संग्रामपूर जळगावसाठी 65 कोटी रुपयाचा विमा खेचून आणला होता ते प्रशांत भाऊ आहेत. आपण पाहिलं त्यावेळेस सुद्धा म्हणजे या मतदारसंघाचे आमदार पेपरला बातम्या देत होते की महाराष्ट्रात कुठेच विमा भेटला नाही आणि आपल्या मतदारसंघातही विमा भेटणार नाही असे वारंवार सांगत होते. पण प्रशांत भाऊंनी ठरवलं. प्रशांत भाऊ सांगत होते शेतकऱ्यांना, अशा सभा होत होत्या, प्रशांत भाऊ म्हणत होते की तुम्हाला जर विमा भेटला नाही तर कोणीही चौकात फाशी घेणार असं प्रशांत भाऊ सांगत होते. त्यावेळेस प्रशांत भाऊने खूप मोठ्या प्रमाणात महामुक्काम मोर्चा तहसीलवर, तुम्ही आम्हाला विमा द्या नाही तर आम्ही इथं मुक्काम करतो, महामुक्काम मोर्चा काढला संग्रामपूरला. त्यातही यश आलं नाही. नंतर प्रशांत भाऊने मुंबईला मंत्रालयावर मोर्चा काढला. त्या मंत्रालयात प्रशांत भाऊना अटक झाली, प्रशांत भाऊला जेल झाली, जेलात राहावं लागलं. तरी पण या निगरगट्ट गेंड्याच्या कातडीच्या सरकारला घाम फुटला नाही. त्यानंतर प्रशांत भाऊने डायरेक्ट पुण्याचे आयुक्त कार्यालय गाठले. त्या कार्यालयावर गेल्यानंतर 3ऱ्या मजल्यावर ऑफिस होतं. भावांनो, मी प्रशांत भाऊच्या सोबत होतो. प्रशांत भाऊ त्या ऑफिस मध्ये गेले, त्या साहेबाला सांगितलं आमच्या मतदारसंघात विमा द्या नाही तर आम्ही तुम्हाला घेऊन कुदतो, आम्ही कुदतो. आम्ही लोकांना सांगितलं आहे की येऊ तर विमाच घेऊन येऊ. त्यावेळेस भावांना हा पीक विमा मंजूर झाला. आणि आपलं कसं चालू आहे, तारीख पे तारीख, तारीख पे तारीख, काहीच नाही अजून. आणि त्यांना सुद्धा माहित आहे की प्रशांत भाऊ विमा आणणार आहे, कारण की 31 झाली द्यायची, 15ही झाली, 31ही झाली. आता त्याने दिली 25 तारीख, कारण की त्याला माहित आहे 20 तारखेला याचा दांडू उठलाय म्हणून. त्यालाही माहित आहे प्रशांत भाऊ कोणी हद्दीत विमा आणतात, म्हणून त्यांनी बातम्या टाकल्या की भाऊ 25 तारखेला विमा भेटणार आहे. तसंच अतिवृष्टीची नुकसान भरपाई मिळत नव्हती भावांनो. पण प्रशांत भाऊ कोणते आमदार नाही, खासदार नाही, जिल्हा परिषद सदस्य नाही, साधारण ग्रामपंचायत सदस्य नाही, पण ते मंत्रालयात भांडले भावांनो आपल्यासाठी की अतिवृष्टी झाली तर हे मदत मिळत नव्हती. पण प्रशांत भाऊ त्यांनी पाठपुरावा केला आणि त्यावेळेस कुठे राजू शेट्टी साहेबांच्या नेतृत्वात बैठका झाल्या आणि त्यावेळेस शेतकऱ्यांना न्याय दिला किंवा अतिवृष्टी झाली तर ते मदत शेतकऱ्याला मिळाली पाहिजे. म्हणजे हा माणूस आता काहीच नाही तर हे काम आहे ना, आमदार जर झाला तर काय होईल हे आपण पाहायला पाहिजे. तसेच आता भावाचे पैसे, आता आपल्या सोयाबीन कमी आहे, कापूस झडत्या कमी लागतात. पहिले आपल्याला 10-10, 12-12च्या कापसाच्या झडत्या लागत, सोयाबीनच्या झडत्या लागत, पण तशी परिस्थिती नाही. त्याच्यात आपल्याला परवडत नाही. आपण ऊस केळी पिकवू शकत नाही, कारण की आपल्या इकडे बागायती एरिया नाही, हरित क्रांती नाही. तिकडे मराठवाड्यात तिकडे हरित क्रांती आहे, तिकडे ते लोक पिकं घेऊ शकतात. आपण सोयाबीन तूर याच्याशिवाय घेऊ शकत नाही. अशा काळात हे शेती परवडत नाही राहिली, शेती परवडत नाही. आणि ज्या वेळेस हे आता बाकीचे पक्ष उपोषण करतील, मोर्चे काढतील, पण ते कधी शेतकऱ्याच्या घरात पीक आल्यावर. पण आपली परिस्थिती अशी आहे की आपल्याला तयार झालं की मार्केटमध्ये न्यावं लागते, कारण की आपली परिस्थिती सगळ्यांनाच माहित आहे. हे प्रशांत भाऊच्या लक्षात आलं तर त्यांनी असा विचार केला की माझ्या शेतकऱ्याला घामाचे दाम मिळाले पाहिजे, हे भाव अगोदरच ठरले पाहिजे. आताच कमी भाव आहेत, हे पीक आल्यावर अजूनही कमी होतील. त्यामुळे प्रशांत भाऊने ठरवलं की आमच्या कापसाला 12,000 रुपये 15,000 रुपये भाव मिळाला पाहिजे, आमच्या सोयाबीनला 8,000 रुपये भाव मिळाला पाहिजे. हे आम्ही बगलीतलं काढून मांडत नाही भावांनो तुमच्याकडे. ज्या वेळेस भाजप सरकार विरोधी पक्षात होतं त्यांनी कापूस दिंडी काढली होती. कापूस दिंडी काढली होती की कापसाला 12,000 रुपये, सोयाबीनला 8,000 रुपये भाव मिळाला पाहिजे. मग तुम्ही विरोधी पक्षात होते त्यावेळेस तुम्ही भाव मागता आणि तुम्ही सरकारमध्ये आल्यावर काय आहे, जैसे थे कोणी त्या
विषयावर बोलायला तयार नाही. पूर्ण महाराष्ट्रात आपण पाहतो, टीव्ही पाहतो, मोबाईल पाहतो, कोणीच याच्यावर बोलत नाही. यावर फक्त आणि फक्त प्रशांत भाऊच बोलतात. तरी भावांनो, असे बरेचसे प्रश्नाला हात घालत प्रशांत भाऊनी ही यात्रा काढली आहे. एक शेतमजुरासाठी विषय आहे. अपघात जर झाला म्हणजे ज्याच्या नावाने शेती आहे त्यालाच विम्याचे पैसे मिळतात, नुकसान भरपाई मिळते. परंतु आमचा शेतमजूर जर त्याच्या नावाने शेती नाही असा मजूर जर त्याचा अपघात झाला तर त्याला काही 1 रुपयाची मदत सुद्धा मिळत नाही. शहरी भागात कामगार कल्याण मंडळ आहेत, त्यामार्फत कामगारांच्या मुलांना शिक्षणासाठी पैसे मिळतात. तसेच नाही तर त्यांचा जर काही अपघात झाला तर त्यांना पैसे मिळतात. पण आमच्या शेतकऱ्याला कोणत्याही प्रकारची मदत मिळत नाही. भावांनो, प्रशांत भाऊने 2-3 वर्षापासून हा विषय हाती घेतला, त्याच्यावर बैठका झाल्या. लवकरच शेतमजूर महामंडळ म्हणजे याच्यात ज्याच्या नावाने शेती नाही, जे शेतमजूर आहेत अशा लोकांना जर अपघात झाला तर विम्याचे पैसे मिळतील, तसेच त्यांना शिक्षणासाठी निधी मिळेल, असं प्रशांत भाऊचं काम आहे. भावांनो, तरी आपण आपल्यासाठी जर प्रशांत भाऊ जीव धोक्यात घालून हे काम करत असतील तर आपण हे लाचारी सोडून हे आपल्या वावरातले काम तर सुरूच राहतील. हे तर आपल्या आयुष्यालाच पुजला. मी शेतकरी जाऊ, आपला 12ही महिने 13ही काळ सुरूच असते काम शेतीत. पण 20 तारखेला कोणतंही काम सोडून भरवासं एक दिवस काही नाही होत, सगळंच चारा टाकून द्यायचा. आणि जास्तीत जास्त संख्येनं जास्तीत जास्त यासाठी म्हणतो की तरी जर थोडेसे माणसं असले तर ते आपल्याला घाबरणार नाही. म्हणजे तरी अटीतटीची फायदा आहे, करो की मरो. आम्हाला आमच्या घामाचं दाम द्या, नाही तर मग आम्ही रुमने काढतोच. यासाठी भावांनो, जास्तीत जास्त संख्येनं आपण संग्रामपूरला त्या मोर्चात सहभागी व्हावं एवढंच सांगतो व येथेच थांबतो. धन्यवाद. यानंतर